नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी.के. टू 4 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर आदिवासी विभाग भरतीची परीक्षा या ठिकाणी काही पदांची झालेली आहे आणि बरेच विद्यार्थी मेसेज करतायत की आन्सर की किंवा आमचा निकाल जो आहे तो कधीपर्यंत येऊ शकतो. तर त्याबाबतच आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि त्यासोबतच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, त्यालाही जॉईन होऊ शकता, जेणेकरून ज्या काही इतर भरत्या आहेत, आता सध्या आपल्याला माहितीच आहे की एमपीएससी कडून पशुधन अधिकारी, त्यानंतर मुद्रांक व शुल्क विभागातील शिपाई या पदाची भरती, तसेच उच्च न्यायालयातील शिपाई या पदाची भरती, अशा विविध जाहिराती प्रसिद्ध होत आहेत आणि त्या सर्वांची माहिती तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होईल. तर टेलिग्रामला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर पहा मित्रांनो, इथे आपण बोलणार आहोत ते म्हणजे आदिवासी विभाग भरतीच्या निकालासंदर्भात. काही जण म्हणताय की आन्सर की कधीपर्यंत येईल. तर सर्वांसाठी या ठिकाणी माहिती अशी आहे की आदिवासी विभाग भरतीची परीक्षा ही आयबीपीएस कंपनीने कंडक्ट केलेली आहे. तर आयबीपीएस कंपनीने कंडक्ट केलेली असल्यामुळे आयबीपीएस जी आहे ती तुमची आन्सर की प्रोव्हाइड करत नाही. आयबीपीएस कंपनीने महाराष्ट्रातील ज्या काही मागील परीक्षा घेतल्या त्या सर्वांचा जर आपण विचार केला गेल्या काही काळामधील परीक्षांचा, तर आयबीपीएसने आन्सर की प्रोव्हाइड केलेली नाही. आन्सर की नाही, त्यामुळे आपल्याला ऑब्जेक्शन घेण्यासाठीही या ठिकाणी पर्याय उपलब्ध होत नाही. आन्सर की नाही, त्यामुळे ऑब्जेक्शन नाही. ऑब्जेक्शन नसल्यामुळे सेकंड किंवा सुधारित रिस्पॉन्स शीट नाही. तर अशा पद्धतीने आयबीपीएस कंपनी जी आहे ती आन्सर कीज प्रोव्हाइड करत नाही. दुसरं म्हणजे आता की जी मेरिट लिस्ट आहे ती सुद्धा आयबीपीएस प्रसिद्ध करत नाही. मेरिट लिस्ट जी आहे ती आयबीपीएस कडून प्रसिद्ध होत नसून ती कोणाकडून प्रसिद्ध होते, तर ज्या विभागाने परीक्षा घेतली त्या विभागामार्फत आणि त्या विभागाच्या संकेतस्थळावर ही यादी प्रसिद्ध करण्यात येते. आयबीपीएस जी आहे ती हँड ओव्हर करून देते जी मेरिट लिस्ट आहे. जिल्हा परिषदमध्ये जर आपण पाहिलं तर आयबीपीएसने ज्या काही मेरिट लिस्ट होत्या त्या जिल्हा परिषदला हँड ओव्हर केल्या आणि जिल्हा परिषदने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर त्या प्रसिद्ध केल्या. तर याच पद्धतीने आयबीपीएस आदिवासी विभागाला सुद्धा ज्या मेरिट लिस्ट आहेत किंवा ज्या मार्कांची यादी आहे, तुमची गुण यादी आहे, ज्यामध्ये तुमचं संपूर्ण नाव, त्यानंतर सब्जेक्ट वाईज मिळालेले तुम्हाला मार्क्स, तुमची डेट ऑफ बर्थ, एकूण मिळालेले मार्क्स आणि तुमचा जो रँक आहे डिसेंडिंग ऑर्डरनुसार तो कितवा राहील याची संपूर्ण माहिती आयबीपीएस कंपनी ही आदिवासी विभागाला प्रोव्हाइड करेल आणि त्यानंतरच आदिवासी विभाग जो आहे तो आपल्या संकेतस्थळावर म्हणजेच आपल्या वेबसाईटवर यादी प्रसिद्ध करणार आहे. तर या ठिकाणी आपण आदिवासी विभागाला जर प्रश्न विचारले सध्या, तर ते सांगताय कंपनीकडून जशी आम्हाला यादी प्राप्त होईल तशी आम्ही मेरिट लिस्ट प्रसिद्ध करू. आणि जर आपण आयबीपीएसशी संपर्क साधला तर आयबीपीएस सांगत आहे की तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन आहे ती अधिकृत संकेतस्थळावर मिळून जाईल. त्याला तुम्ही वारंवार व्हिजिट करत राहा किंवा संकेतस्थळाला भेट देत राहा. तर अशा पद्धतीने आहे. सध्या कोणीही एक्झॅक्ट सांगू शकत नाही की कधीपर्यंत लागू शकते. साधारणतः 1 महिन्याचा कालावधी म्हणजे 1 मंथ जो आहे किंवा 1 महिन्याचा जो कालावधी आहे तो तुमच्या निकालाला लागू शकतो. तर इथे निकाल जो आहे तो आदिवासी विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर आपल्याला ती यादी प्रसिद्ध होईल आणि ती यादी जी आहे ती आयबीपीएस कंपनी तयार करेल आणि आदिवासी विभागाला हँडओव्हर करणार आहे. हे सर्व आपण कशाच्या बेसिसवर सांगतोय, ज्या काही मागील परीक्षा झाल्या किंवा जे काही मागे भरत्या घेण्यात आलेल्या आहेत तर त्याचा अंदाज घेता इथे आपण हा जो अंदाज आहे वर्तवू शकतो की आदिवासी विभागच तुमची मेरिट लिस्ट लावेल. आन्सर की लागणार नाही, सेकंड रिस्पॉन्स शीट सुद्धा लागणार नाही, तुम्हाला आक्षेप घेण्याचा सुद्धा वेळ या ठिकाणी मिळणार नाही. रॉ स्कोर किती, आफ्टर नॉर्मलायझेशन स्कोर किती, तर याचीही माहिती या ठिकाणी आपल्याला मिळत नाही. माहिती कशाची मिळते, एकूण स्कोर किती, सब्जेक्ट वाईज स्कोर किती आणि तुमचा रँक किती आहे, तर याची संपूर्ण माहिती आपल्याला रिझल्ट आल्यावरच कळणार आहे. गुण यादी जी आहे ती विभागामार्फत प्रसिद्ध होईल आणि त्यासाठी साधारणतः 1 महिन्याचा कालावधी आपण गृहीत धरू शकतो.